Binary search. Searching, there are two techniques. Linear search आणखी बायनरी सर्च. लिनियर सर्च मध्ये आपण पहिल्या नंबर पासून शेवटच्या नंबर पर्यंत सर्व नंबर्स वन बाय वन कंपेअर करत आहोत. ऑलरेडी आपण लास्ट लेक्चरला चेक केलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्चिंगला किती नंबर ऑफ कंपॅरिझन्स होतात हे तुमचा एलिमेंट कुठे आहे त्याच्यावर डिपेंड आहे. जो एलिमेंट तुम्हाला सर्च करायचा होता का सुरुवातीला असेल तर नंबर ऑफ कंपॅरिझन्स कमी होणार आहे. तो जर शेवटी असेल तर नंबर ऑफ कंपॅरिझन्स जास्त होणार आहे. टाइम किती लागतो की त्या नंबर ऑफ कंपॅरिझन्स वर डिपेंड आहे. मग जनरली ऍव्हरेज नंबर ऑफ कंपॅरिझन्स सेम व्हावी याच्यासाठी लिनियर सर्च नंतर कन्सेप्ट डेव्हलप झाला बायनरी सर्च. याच्यामध्ये देखील नंबर ऑफ सर्च कमी जास्त होऊ शकतात. त्यामुळे नेक्स्ट कन्सेप्ट आला हॅशिंग. आपण हॅशिंग बघितलं तर हॅशिंगचे प्रोग्राम बघितले नाही ते आपण नेक्स्ट लेक्चरला चेक करणार हॅशिंग प्रोग्राम. बायनरी सर्च मध्ये पहिल्याला कंडिशन आहे नंबर्स मस्ट बी प्रेझेंट इन सॉर्टेड ऑर्डर. नंबर्स हे सॉर्टेड ऑर्डर असणं कंपल्सरी गरजेचं आहे. म्हणजे रीड करताना नंबर्स एक तर सॉर्टेड ऑर्डर मध्ये रीड करा नाहीतर नॉर्मल नंबर रीड करा आणि सॉर्टिंगचा प्रोग्राम यूज करून ते सॉर्ट करा आणि त्याच्यानंतरच आपला बायनरी सर्च वर्क होणार आहे. बायनरी सर्च मध्ये प्रत्येक वेळेला आपण लिस्ट जी आहे जेवढी काही लिस्ट आहे त्याच्या मिडिल नंबरचे आपला नंबर कम्पेअर करतो. म्हणजे ह्या केस मध्ये समजा मिडिल नंबर आपण 33 कन्सिडर केला आणि आता नंबर चेक करायचा आहे 42 लिस्ट मध्ये आहे की नाही. ऑलरेडी लिस्ट सॉर्टेड आहे. मिडिल नंबरशी जर का कम्पेअर केला मिडिल नंबर जर का लहान असेल तर याचा अर्थ आपला नंबर हा पुढच्या पार्ट मध्ये असणार आहे. आधीचा पार्ट कम्पेअर करायची गरज नाही. आणि जो नंबर आपल्याला कम्पेअर करायचा आहे समजा 18 कम्पेअर करायचा आहे 33 हा मोठा आहे याचा अर्थ आपला नंबर हा वरच्या पार्ट मध्ये आहे खालचा पार्ट चेक करायची गरज नाही. So every time existing list we are dividing to the half part. अर्ध्याचे पार्ट अर्ध्याचे नंबर कट डाऊन करतो. त्याच्यामुळे नंबर ऑफ कंपॅरिझन्स हे कमी होऊ शकतात. याच्यामध्ये इनिशियली आपण स्टार्ट करणार आहे 0 to 9. आपल्याला इनिशियली कंपेअर आपण जो नंबर करायचा आहे तो 0 to 9 मध्ये कंपेअर करायचा आहे. सो इनिशियली वी टेक लो एज 0 हाय एज 9. एव्हरी टाइम वी ट्राय टू फाइंड आउट मिडल ऑफ द लिस्ट. लिस्टचा मिडल फाइंड आउट करायचा प्रयत्न करतो आणि मिडल साठी फॉर्म्युला आहे लो प्लस हाय डिवाइड बाय 2. आणि लो आणि हाय ला ब्रॅकेट टाकणं गरजेचं आहे. आता जर ब्रॅकेट मिसळलं तर काय होणार आहे हाय डिवाइड बाय 2 प्लस लो बिकॉज हायेस्ट प्रायोरिटी इज गिवन फॉर मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन अँड देन प्लस मायनस. तर त्यामुळे हा ब्रॅकेट टाकणं गरजेचं आहे. इट्स ऑल फर्स्ट ब्रॅकेट देन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन अँड देन प्लस मायनस. त्यामुळे लो प्लस हाय 0 plus 9 is 9 divided by 2 is 4.5. So we take 4 because variables are integer. Either you have to take 4 or you have to take 5. As a programmer we take here 4. A 4 काय आहे 27. Suppose we want to search 40. We want to check whether 40 is present within list or not. पहिल्यांदा काय करणार आहे डायरेक्ट आपण मिडिल नंबरशी कंपेअर करणार 27 and 40. If it is matching, if image equal to n, sorry. हा जर का मॅच झाला that means number is present. पुढे कंपेअर करायची गरज नाही. We can put here printf /n percentage d is present in and then break. then पुढची नंबर चेक करायची गरज नाही. नसेल आता यात मॅच होतो का दिस इज नॉट मॅचिंग. means either we have to search into upper part or we have to search into the lower part. now it depends upon these two numbers. हा जर का नंबर मोठा असेल तर याचा अर्थ आपल्याला खालच्या लिस्ट मध्ये कंपेअर करणं गरजेचं आहे. हा नंबर जर का लहान असेल तर याचा अर्थ आपल्याला वरच्या लिस्ट मध्ये कंपेअर करणं गरजेचं आहे. सो वी यूज हियर a of mid is less than 0 and a of mid is greater than n. इक्वल तरी असणार नाही म्हणजे एक तो लहान असेल किंवा मोठा असेल. आता जर का
Right now we are comparing between 0 to 9. We are comparing middle number. हा मिडल नंबर जर का लहान असेल तर नेक्स्ट टाइम वी हॅव टू कम्पेअर फ्रॉम 5 to 9. आणि मिडल नंबर जर का मोठा असेल देन वी हॅव टू कम्पेअर 0 to 3. Means next time either we have to, right now we are comparing from 0 to 9. If number is equal then no problem. If number is not equal, middle number is not equal, in that case middle number will be either less than the number or greater than the number. Middle number जो आहे जो आपल्याला नंबर सर्च करायचा आहे त्याच्यामध्ये एकतर लहान असणार आहे किंवा एकतर मोठा असणार आहे. इक्वल असणारच नाहीये, कारण इक्वल असेल तर प्रेझेंट आणि ब्रेक इक्वल नसेल. इनिशियली वी आर कंपेअरिंग 0 to 9. नंबर जर का लहान असेल ए मिड इफ इट इज लेस दॅन एनो, हा नंबर जर का एनो पेक्षा लहान असेल तर नेक्स्ट टाइम आपल्याला मिड नंबर काय आहे आपला 4. नेक्स्ट टाइम वी हॅव टू गो विथ 5 to 9. म्हणजे हा नंबर जर का लहान असेल तर आपल्याला पुढच्या लिस्टमध्ये कंपेअर करणं गरजेचं आहे. आणि नंबर जर का लहान पुन्हा 4 असेल आणि 27 याचा अर्थ तो नंबर वरच्या लिस्टमध्ये कंपेअर करणं गरजेचं आहे. That means we have to compare from 0 to 3. म्हणजे either next time we have to search from 5 to 9 or we have to search from 0 to 3. या केस मध्ये हा नंबर कॉन्स्टंट आहे, आपण हा मॉडिफाय केला. म्हणजे या केस मध्ये हा नंबर कॉन्स्टंट आहे, आपल्याला हा मॉडिफाय मीन्स either we have to modify low or we have to modify high. आता लो मॉडिफाय करायचा हाय मॉडिफाय करायचा या मधल्या नंबरवर डिपेंड आहे. हा मधला नंबर जर का लहान असेल तर याचा अर्थ आपल्याला लिस्ट ही पुढच्या पार्टमध्ये चेक करायची आहे. लो हा इथून खाली आणणं गरजेचं आहे. बिकॉज इफ मिडल नंबर इज लेस देन नेक्स्ट टाइम वी हॅव टू कंपेअर फ्रॉम 5 to 9. सो लो वी हॅव टू शिफ्ट टू डाउन. सो वी यूज हियर लो इक्वल टू मिड प्लस 1. नाहीतर काय होणार आहे, हाय आपल्याला वरती शिफ्ट करणं गरजेचं आहे 0 to 3. Here we use I equal to mid minus 1. Either we have to modify low or we have to modify high. Now initially low is 9, initially low is 0, high is 9, middle is 4. A4 is 27, NO is 40. A mid equal to NO? No, condition is not satisfied. A mid is less than NO? Yes. हा नंबर हा याच्यापेक्षा लहान आहे. लो इक्वल टू मिड प्लस 1. लो ची व्हॅल्यू काय करता 5. हाय रिमेन्स ॲज इट इज. मिड इक्वल टू NO? नो, कंडिशन इज नॉट सॅटिस्फाइड. परत कॅल्क्युलेट करा मिड. मिड इक्वल टू लो प्लस हाय. 5 प्लस 9 14. 14 divided by 2 is 7. What is A7? 40. A mid equal to NO? Yes. Condition is satisfied. It will give you number is present, break. आता break म्हणजे लूपच्या बाहेर पडणार, अजून आपण लूप लिहिलेला नाही. Okay, it will come. That is number is present. त्याला लो ची व्हॅल्यू बघा काय आहे 5, हाय ची व्हॅल्यू आहे 9. आता दुसरा नंबर बघू आपण. We go with 14. We want to check whether 14 is present within list or not. Initially low is 0, high is 9, mid is 4, A mid is 27. A mid equal to NO? No, condition is not satisfied. A mid is less than NO? No, condition is not satisfied. A mid is greater than NO? Yes, condition is satisfied. High equal to mid minus 1. High काय होणार? High होणार आहे 3. Low remains as it is. Mid equal to low plus high divided by 2. 0 plus 3. 3 divided by 2 is 1.5. It will take 1. A1 is 14. It is matching? Yes. त्यात आणखी कुठला एक्झिस्टिंग चेक करायचं तुम्हाला नंबर? पुढे प्रोसेस करायचा आहे, कुठला नंबर चेक करायचा आहे 40. We will check for 42. आणखी एकदा चेक करू 42. Low is 0, high is 9, 47, 27. It is matching? No.
A mid is less than no. Yes, condition is satisfied. Low equal to mid plus 1. Low काय होणार आहे 5. High remains as it is 9. 9 plus 5 14. 7. A7 is 40. A mid equal to a no. No. A mid is less than a no. Yes, condition is satisfied. Low equal to mid plus 1. 7 plus 1 is 8. This is 9. 9 plus 8, 17. Divided by 2 is 50. 8.5. So it is 8. A is 42. It is matching. Yes, condition is satisfied. आता प्रत्येक वेळेला आपल्याला नंबर मिळालेला आहे. So we are remaining to the loop and because of it we are coming out of the loop. आता आपण चेक करू 36. Whether 36 is present within the list. या प्रत्येक केस मध्ये चेक करा लो आणखी हाय ची व्हॅल्यू. ठीक आहे. आता या केस मध्ये चेक करू. आता दिस इज वी आर रिमेनिंग अगेन अँड अगेन. लो मधून कधीतरी बाहेर पडायला पाहिजे. कधी बाहेर पडणार? नंबर असेल तर ब्रेक होईल आणि नंबर नसेल तर लूप मधून बाहेर पडणं गरजेचं आहे. ते आता चेक करू 36. We want to compare number 36. We want to check whether 36 is present within list or not. 36 हा लिस्ट मध्ये नाही. Initially 0 9 4 27. A मध्ये no equal no. Condition is not satisfied. Less than no yes. Low equal to mid plus 1. 4 plus 1 is 5. 9 7 40. It is matching no. A mid is less than no. No. Condition is not satisfied. A mid is better than no. Yes. Condition is satisfied. High equal to mid minus 1. 7. 7 minus 1 is 6. This remains as it is 5. Mid equal to low plus high divided by 2. 5 plus 6 11. 11 divided by 2 is 5. Means 5.5. So it will take 5. A 5 क्या है 33. A mid equal to no? No. A mid is less than no? Yes. Low equal to mid plus 1. आ क्या है 5. 5 plus 1 is 6. Condition is satisfied? No. So this remains as it is 6. Mid equal to low plus high divided by 2. 6 plus 6 is 12 divided by 2 is 6. A6 is 35. A mid equal to a no? No. A mid is less than a no? Yes. 36 and 35. Low equal to mid plus 1. So it becomes 7. High is 6. When this condition occurs, that means number is not present within your list. म्हणजे हे रिपीट कधी पण करायला पाहिजे. लो आणि हाय मध्ये जर कंपेअर केला तर हे कधी पण रिपीट व्हायला पाहिजे. लो हाय झालं की ते रिपीटेशन थांबायला पाहिजे. While low is less than equal to जोपर्यंत लेस दॅन इक्वल आहे तोपर्यंत कोण कंपेअर करायचं. When low becomes greater than high, stop comparison. म्हणजे ह्या केस मध्ये काय होणार आहे? Low is less than equal to high? No. It is greater, so it will come out of the loop. आणि बाकीच्या केस मध्ये जेव्हा नंबर मॅच होईल तेव्हा तो बाहेर पडणार. तेव्हा काय असणार आहे? बघ प्रत्येक वेळेला ती कंडिशन सॅटिस्फाय होत असणार आहे. We already break आपण चेक केलेला आहे. What is break? Formula मध्ये. Same we can use into the while. ठीक आहे. So when a mid equal to no number is present break. Number is not present ते कसं मिळणार आता? If low is great, हे बघा लूप मधून बाहेर दोन प्रकारे पडणार आहे. नंबर जर का प्रेझेंट असेल तर ब्रेक होणार आहे. त्या केसमध्ये जर का कंपेअर केला तर लो आणि हाय ची व्हॅल्यू जर का कंपेअर केला लो इज ऑलवेज लेस दॅन हाय. बरोबर. आणि ज्या नंबर प्रेझेंट होईल तर तो लूप मधून बाहेर पडेल बट ऍट दॅट टाइम लो इज लेस दॅन हाय. सेकंड लूप मधून कधी बाहेर पडणार आहे? ज्यावेळी नंबर लूप मध्ये प्रेझेंट असणार नाही तेव्हा तो बाहेर पडेल आणि त्यावेळेला ही कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही. लो इज ग्रेटर दॅन हाय. म्हणजे लूप मधून बाहेर पडल्यानंतरच आपण प्रिंट करायला पाहिजे वेदर नंबर इज प्रेझेंट ऑर नॉट. इथं आपण इमिडिएटली हेच टाकू शकत नाही कारण पहिला नंबर कंपेअर करून आपण सांगू शकत नाही नंबर प्रेझेंट आहे की नाही.
म्हणजे हा पहिले दोन नंबर कंपेअर केले, वी कांट डिसाइड वेदर नंबर इज प्रेझेंट विदिन लिस्ट ऑर नॉट. ठीक आहे. तो या लूपच्या बाहेर पडेल. कधी बाहेर पडणार आहे? ज्या वेळेला लो ची व्हॅल्यू हाय पेक्षा ग्रेटर होईल तेव्हा तो लूपमधून बाहेर पडणार आणि त्यावेळेला नंबर हा नसणार आहे. सो व्हॉट इज द कंडिशन फॉर नंबर इज नॉट प्रेझेंट? Low is greater than high. When low becomes greater than high, that means number is not present in the list. So we use here if low is greater than high, printf slash n percentage d is not present. This is your binary search. आपण आता मॉडिफाय करणार आपण फक्त बघून घ्या, समजतं का मला म्हणजे. कारण असे 3 इफ वापरू शकता, बट गुड प्रोग्रामर नेवर यूज इफ लाईक दिस. दिस विल वर्क नॉट. हे वर्क होणारच आहे, पण आपल्याला हे इफ आता मॉडिफाय करणं गरजेचं आहे. कळालं काय? मग आपण मॉडिफाय करू. Now here we have used continuous 3. We have used continuous 3. Any one condition is going to satisfy. यात एक पहिली कंडिशन सॅटिस्फाय होणार आहे किंवा दुसरी होणार आहे किंवा तिसरी होणार आहे. सो mid equal to low plus high divided by 2. If a mid equal to n, I am using here break directly. म्हणजे याच्यामध्ये एक प्रिंटफ यूज केलेली आहे आणि ती इथे एक प्रिंटफ यूज केलेली आहे. त्याच्या ऐवजी फक्त ब्रेक यूज करतो. ब्रेक. ठीक आहे. Then if this condition is not satisfied, it will check this condition. But if this is satisfied, not necessary to check remaining conditions. So I will put here else. Else if a mid is less than no, low equal to mid plus 1. ही जर का कंडिशन सॅटिस्फाय झाली नाही तर तो एल्स राहणार. आणि ही जर का कंडिशन सॅटिस्फाय झाली देन इट विल मॉडिफाय लो. ही जर का कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली, either this condition will satisfy or this condition will satisfy. If this is satisfied, don't do this. If this is not satisfied, we have to modify high. So we put here else high equal to mid minus 1. So this is called the if else ladder. ह्या 3 if आहेत, तिन्हीपैकी एकच कंडिशन सॅटिस्फाय होणार आहे. एक तर तो नंबर इक्वल असणार आहे किंवा लेस दॅन असणार आहे किंवा ग्रेटर दॅन असणार आहे. याच्यामध्ये 3 कंडिशन असू शकतच नाही. ज्या वेळेला दोन नंबर्स तुम्ही एकमेकांशी कंपेअर करणार आहात त्याला दोन नंबर्स इक्वल असणार आहेत किंवा लहान असणार आहे किंवा ग्रेटर असणार आहे. देयर इज नो थर्ड कंडिशन. So if it is equal, then no problem. If it is not equal, then it may be a less than. If it is not less than, means 100% it is greater than. Equal नहीं है, less than नहीं है, याचा अर्थ तो greater than असणार आहे. So we use here equals. या ठिकाणी आपण वही यूज केलं आहे तुम्हाला समजण्यासाठी पाहिजे. But we use here do while low is less than equal to high, low equal to 0, high equal to do while काय केलेलं आहे कारण का एकदा ते कंपॅरिझन होणारच आहे. ठीक आहे. while हे मी तुम्हाला तुमच्या समजायसाठी केलं होतं. नाउ द बेस्ट प्रोग्राम इज do while. ठीक आहे.
आता या ठिकाणी ह्या एक मध्ये काय करायचं सांगा, तुझा नंबर इज प्रेझेंट ऑर नॉट. कारण आधी कसं इथे लिहिलं होतं, नाव आय हॅव यूज्ड ओनली ब्रेक, इट विल कम आउट ट्रू. म्हणजे लूप मध्ये तो दोन प्रकारे बाहेर पडणार आहे, एक तर ब्रेकमुळे किंवा एक तर कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही त्या. ही कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली याचा अर्थ नंबर इज नॉट प्रेझेंट, आणि ब्रेक मधून बाहेर पडणार याचा अर्थ नंबर इज प्रेझेंट. if low is less than equal to 5, int f slash n, percentage d is